नमस्कार. आज मी इथे चिमणीपाड्या गावात आलो आहे. हा माझा बहिणीचा मुलगा समर आज खेरवे या ठिकाणी खेळण्यासाठी जात आहे. तर हे स्पोर्ट पर्सन तुम्ही बघू शकतात. तर आजचा विषय आहे स्पोर्ट म्हणजे खेळ. तर आज आपण खेळ याविषयी काही सेंटेन्स काही वर्ड्स हे आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये आज बघणार आहोत. तर आजचा जो विषय आहे तो आजचा विषय आहे स्पोर्ट म्हणजे खेळ. तर खेळाविषयी आज काही वर्ड्स आपण शिकणार आहोत आणि सेंटेन्सही घेणार आहोत. ते आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये घेणार आहोत. तर हे सर्व तयार झालेले आहे. रेडी आहे तुम्ही? जिंकून यायचं. कसा जिंकून येणार ना? स्पोर्ट लहान लहान हे खेळाडू तयार झालेले आहे. तर आज खेरवे या ठिकाणी यांचे स्पर्धा होणार आहे. तर आजचा विषय आहे स्पोर्ट. स्पोर्ट विषय आपण इंग्रजीमध्ये, वसाईमध्ये, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये हे भाषा आहे याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. तो आज का टॉपिक रहेगा स्पोर्ट, यानी आज खेल के बारे में हम जानेंगे, यानी छोटे छोटे वर्ड्स यानी सेंटेंस भी हम सीखेंगे. तो आज न टॉपिक छे खेल. खेलनी बारे में हम हमें जानिए छे छोटा छोटा वर्ड्स जानिए અને सेंटेन्स हो हमें जानिए छे. आम्ही आता खेरव्याकडे निघालेलो आहे. खेरव्या आणि चिमणीपाड्याच्या मधला रस्ता आहे. तर या ठिकाणी उभे आहे. तर या ठिकाणी बघू शकता ही दिशा आहे ती उत्तर दिशा आहे आणि हे दक्षिण. तर या दक्षिण बाजूला चिमणीपाडा आणि त्या साईडला खेरवे आहे. तर बाकीचे विद्यार्थी येत आहे आणि आम्ही गाडीवर पुढे आलेलो आहे. तर चला आपण अजून बघू पुढे. खेरवेच्या ग्राउंडवर आपण जाऊ. आता मी खेरवा गावाच्या डॅम आहे तिथे उभा आहे. तर तुम्ही बघू शकतात हा किती मोठा डॅम आहे, धरण. तर या प्रकारे चांगला हा देखावा बघू शकतात. खेरवा गावाचा हा डॅम आहे तिथे मी आता उभा आहे. तर या प्रकारे आहे आपण हे धरण आहे असं इंग्लिशमध्ये धिस इज अ डॅम, मराठीत धिस इज अ डॅम आणि इंग्लिशमध्ये धिस इज अ डॅम इंग्लिशमध्ये आणि मराठीत हे धरण आहे. वसाई भाषेम ओ डॅम हाय या प्रकारे राहील. हे तुम्ही बघू शकता ते सर्व पाणी आहे तिथे. हा डॅम बनण्याच्या पहिले खेरवे हे गाव तिकडे वसलेले होतं. मग डॅम जेव्हा बनला मग ते गाव या साईडला शिफ्ट झालेले आहे. समोर तिथे दाखवत आहे. तर पहिले जुनं गाव होतं ते पाणी आता सर्व साचलेलं आहे तिथे होतं डॅम बनण्याच्या अगोदर. आणि डॅम बनून झाल्यानंतर या साईडला ते खेरवा गाव वसलेलं आहे. ते पुनर्वसन सारखं झालेलं आहे. म्हणजे तिथून या साईडला तुम्ही बघू शकता त्या साईडला ते खेरवे हे गाव वसलेलं आहे. आम्ही आता खेरवे गावाच्या मराठी शाळेजवळच्या मैदानात उभे आहे. खेळाची स्पर्धेची बरोबर तयारी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात हे कबड्डीचे ग्राउंड आहे आणि त्या साईडला खो खोचे ग्राउंड आहे. हे कबड्डीचे आहे, त्या साईडला खो खोचे ग्राउंड तयार झालेले आहे. तर सुंदर असं मैदान आहे. तर
थोड्याच वेळात हे खेळाचे उद्घाटन झाल्यानंतर खेळ सुरुवात होईल. वेगवेगळ्या शाळेचे लहान लहान खेळाडू आलेले आहे आणि त्यांची उत्सुकता खूप वाढलेली आहे. तेव्हा ते खेळतील. बाकीचे मुले त्या साईडला ते बसत आहे. बाकीचे विद्यार्थी अजून येत आहे. तर आजचा जो टॉपिक आहे, आजचा विषय आहे, तो आजचा विषय आहे खेळ, स्पोर्ट. आता वसाई भाषेत आखणारा रोवणारो आहे. मराठीत त्याला सांगू आपण हा खेळाडू आहे. आणि हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये राहील ही इज अ प्लेयर. आणि माझ्या जवळ आहे म्हणून धिस इज अ प्लेयर. आणि सांगतो आम्ही तीन जण आहे म्हणून सांगू वी आर प्लेयर्स. हे सर्व मिळून आहे म्हणून वी आर प्लेयर्स. आम्ही खेळाडू आहोत. वी आर प्लेयर्स. आम्हा रोवणार आहे. आम्ही खेळाडू आहोत. या प्रकारे राहील सेंटेंस. हम खेलने वाले हैं. हम खिलाड़ी है. ये हिंदी में रहेंगे. यह खिलाड़ी है. दिस इज़ अ प्लेयर. इंग्लिश दिस इज़ अ प्लेयर. हिंदी में बोलेंगे यह खिलाड़ी है. और सब मिलकर रहेंगे तो वी आर प्लेयर्स. हम खिलाड़ी है. वी आर प्लेयर्स. हम खिलाड़ी है. हे जे प्लेयर आता एक्झरसाईज करत करत येऊन गेलेलं आहे. कारण चिमणीपाडा आणि खेरवे हे गाव जास्त दूर नाही म्हणून सकाळची शाळा असल्यामुळे ते बरोबर तयारी करून येऊन गेलेले आहे. इकडे बघू शकता तुम्ही ते खेरवे गाव दिसत आहे. पाण्याची टाकी इथे जवळच येऊन गेलेलं आहे. चिमणीपाडा शाळेचे मुख्याध्यापक गावी सर त्यांनी मुलांना बरोबर तयारी करून घेतलेली आहे. आणि मागे आहे सूर्यवंशी सर. त्यांनी पण आपल्या मुलांना बरोबर तयारी करून घेतलेली आहे. सर्व मुले खुश आहेत. खुश आहे ना मुलांनो? आवाज तुम्ही ऐकू शकता. तर माझ्यातर्फे यांना खेळाच्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक सर्वांना. आणि हेच मी प्रार्थना करेन की ते लहान लहान चिमुकले खेळाचं मैदान गाजवून येतील असं. आणि मी पण आता माझ्या शाळेकडे निघालेलो आहे. आणि भेटूया नंतर पुन्हा. बाय बाय. नमस्कार. कसे आहे सर्व? चांगले आहे. तर आज आपण शिकणार आहे खेळाविषयी. कशाविषयी? खेळतात ना तुम्ही? कोणकोणते खेळ खेळता सांगा बरं. बरोबर. व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो वेगवेगळे खेळ खेळतात की नाही तुम्ही? खेळल्याने आपण तंदुरुस्त राहतो की नाही? खेळल्याने आपला मन जे आहे ते एकदम आनंदी होतात की नाही? हो. मी बोर्डवर हे 2 वाक्य लिहिले आहे. वाचणार कोण वाचतं? एक जण वाचा. मुलींकडून 2 मुली वाचा. This is a player. We are players. This is a player. We are players. So today's topic is sport. स्पोर्ट म्हणजे खेळ. आजचा जो विषय आहे तो खेळ आहे. खेळाविषयी आपण 1-2 वाक्य आपण शिकणार आहे. तर वेगवेगळ्या भाषेमध्ये हे आज सुद्धा आपण शिकू. ते घरी जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. हे तुमच्यासाठीच आहे. बोलायचे आहे तुम्ही घरी जाऊन सुद्धा. आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये कसे प्रकारचे राहतील ते तुम्ही उत्तरे द्यायचे आहे. समजला? तर दिस इज अ प्लेयर याचे मराठीत राहील काय राहील सांगा बरं. दिस इज अ प्लेयर मराठीत सांगा बरं. कसं सांगणार तुम्ही? प्रयत्न करा. सांगा. हा. दिस इज अ प्लेयर मराठी सांगा बरं कसं राहील. चांगला प्रयत्न आहे तुमचा. दिस इज अ प्लेयर म्हणजे हा खेळाडू आहे. आहे म्हणून म्हणजे एकच व्यक्ती आहे तिथे.
धिस इज अ प्लेयर, हा खेळाडू आहे. समझला? दिस इज अ प्लेयर, हा खेळाडू आहे. अब हिंदी में हम बोलेंगे दिस इज अ प्लेयर. इसका हिंदी में किस तरह से वाक्य आएगा बताओ जरा. ट्राई करो, बोलने का कोशिश करो. हाँ बोलो बोलो, कोई बात नहीं. मैं खिलाड़ी हूँ. हाँ बिल्कुल सही. दिस इज अ प्लेयर, इसका किस तरह से रहेगा? मैं खिलाड़ी हूँ. मैं मतलब सॉरी, दिस इज अ प्लेयर इसका रहेगा दिस इज अ प्लेयर, इसका हिंदी में रहेगा यह खिलाड़ी है. और मैं खिलाड़ी रहेगा तो उसका रहेगा आई एम अ प्लेयर. हिंदी में आई एम अ प्लेयर, इंग्लिश में बोलेंगे तो आई एम अ प्लेयर, और हिंदी में बोलेंगे तो मैं खिलाड़ी हूँ. किस तरह से रहेगा? मैं खिलाड़ी हूँ. और इसका हमको बोलना है दिस इज अ प्लेयर, और इसका हिंदी में रहेगा यह खिलाड़ी है. दिस का मतलब आया है नजदीक की कोई चीज एक रहती है तो उसके लिए हम यूज करते हैं दिस. तो इसलिए दिस इज अ प्लेयर. समझ में आया? અને ગુજરાતીમાં આ વાક્ય કઈ રીતે બોલે ગુજરાતીમાં બોલો તમે. અમે ખિલાડી છીએ. તો આ તો તમને આ વાક્યની અર્થ બતાવ્યો તમને ગુજરાતીમાં બોલે. આ હું પૂછું છું ધીસ ઇઝ અ પ્લેયર, આ વાક્યોની તમે કઈ રીતે બોલાય? તો આ ખિલાડી છે. ધીસ ઇઝ અ પ્લેયર એનું ગુજરાતીમાં કઈ રીતે આવે? આ ખિલાડી છે. ખિલાડીઓ નથી, ખિલાડીઓ એટલે પ્લુરલમાં આવે છે. પ્લુરલ એટલે બહુ સારા આવી જાય. તો ધીસ ઇઝ અ પ્લેયર આનો ગુજરાતીમાં આવે આ ખિલાડીઓ, આ ખિલાડી છે, આ ખિલાડી છે એમ રીતે આવે. આપો ભાષામાં काय આખणार आहे? આપો ધીસ ઇઝ અ પ્લેયર. આપો ભાષામાં આપો काय આખणार आहे? क्या क्या आखणार आहे तुम्हा? ओ रोवणारो भाई. धिस इज अ प्लेयर. आपू भाषेમાં આપુ આખणार आहे ओ रोवणारो भाई. केली रीते आपू गोगणार आहे ओ रोवणारो भाई. धिस इज अ प्लेयर. आता कोणती भाषा राहिली आहे? हिंदी झाली, मराठी झाली, मल्याळम, जापनीज. ते जापनीजचे आपण हे वाक्याची तयारी केली आहे ते आपण बोलू. तर आता वी आर प्लेयर्स याचे आपण आता बघणार आहे. ते याचे मराठीत कसं राहील? वी आर प्लेयर्स मराठीत कसं राहील सांगा? वी म्हणजे वी, याचा अर्थ मराठीत मी खेळाडू आहे. चांगला प्रयत्न आहे. अजून कोण सांगा? वी याचा